हार्ले डेव्हिडसन एकेकाळी अमेरिकेचा प्राईड, पण 2008ला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. कसं आणि मग परत कसं उठलं? 1903 मध्ये दोन मित्रांनी सुरू केलेली हार्ले 1970 आणि 80 मध्ये क्रुझर बाईकचा राजाच बनली. क्लासिक डिझाईन, लाऊड एक्झॉस्ट आणि पॉवरफुल इंजिन्स यामुळे ही बाईक म्हणजे प्रेस्टिज सिम्बॉल बनली. हार्लेच्या नावावर कल्ट फॉलोइंग तयार झाला आणि त्यांनी $10 बिलियन मार्केट कॅपिटल पार केला. पण मग हार्लेचं इंजिन बंद का पडला? 2000 मध्ये स्पोर्ट्स बाईक्स आणि इलेक्ट्रिक बाईक जोरात आले, पण हार्ले मात्र जुन्या स्टाईलला चिकटून राहिले. 2008च्या मंदीमध्ये किमती कमी न करता वाढीव किमतीवर बाईक विकत राहिली. परिणाम हार्लेचा प्रॉफिट 66% कमी झाला. कंपनी ऑलमोस्ट दिवाळखोरीला लागली. 2010 हे हार्लेसाठी गेम चेंजर ठरलं. इलेक्ट्रिक आणि लाईटवेट बाईक्स आणल्या. पॅन अमेरिका आणि लाईव्ह वायर सारख्या बाईक्सने नवीन ग्राहक मिळवले. हार्लेने भारतासारख्या इमर्जिंग मार्केटमध्ये हातपाय पसरले. हार्लेने बाईक्सची ब्रँडिंग मॉडर्न केली आणि नॉस्टॅल्जिया प्लस न्यू टेक असा परफेक्ट मिक्स दिला. रिझल्ट 2023 मध्ये हार्ले डेव्हिडसन पुन्हा $1 बिलियन क्लबमध्ये आले. हार्लेने शिकवलं, ब्रँडिंग स्ट्रॉंग असली तरी मार्केट ट्रेंड्स फॉलो करणं गरजेचं आहे. डायव्हर्सिफिकेशन आणि इनोव्हेशन हे मार्केटचा मुख्य मंत्र आहे. पॅशन हवं, पण मार्केटचं गणितही समजायला हवं.